ನಮ್ಮ ಹಜರತ್ತು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಮಿಟಿಯವರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಒಂದು ಇವತ್ತು ತುಂಬ ದೊಡ್ಡ ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅದೇನು ನಿರ್ಣಯ ಅಂದರೆ, ಏನು ಡ್ರಗ್ಸು, ಅಫೀಮು, ಗಾಂಜಾ ಏನು ಎಲ್ಲ ಮಾರಾಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದ नशा और नशावर चीज़ों की वजह से बिगड़ते हालात को मद्देनज़र रखते हुए मस्जिद नूरानी व मस्जिद सुल्तान मजलिस मुंतज़िमा अहले सुन्नत वल जमात की तरफ से मुत्तफ़ाक़ा तौर पर फ़ैसला लिया गया है, अगर कोई भी नशा करते हुए या नशावर चीज़ों की ख़रीद व फ़रोख्त, नशावर चीज़ें चाहे वो शराब हो या चरस हो या ड्रग्स हो या गांजा अफीम, जितनी भी नशावर चीज़ें हैं, उन तमाम चीज़ों की ख़रीद व फ़रोख्त करते हुए मिल गया तो उसको मुकम्मल तौर पर मस्जिद से बेदखल कर दिया जाएगा। उसके बाद मस्जिद से NOC, निकाह का दफ्तर, जनाजा कुछ भी नहीं दिया जाएगा और मस्जिद की जमात उनके किसी भी खुशी या गम में शिरकत नहीं करेगी। मज़ीद कानूनी कार्रवाई भी की जाएगी। इसी तरह 18 साल तक के तमाम बच्चों को मदरसे में लाजमी तौर पर भेजें, ये हर माँ बाप से दरख्वास्त है। इधर उधर अपने बच्चों को हरगिज़ न निकलने दें, न घूमने दें और 18 साल से कम उम्र के बच्चों के हाथों में 2 व्हीलर गाड़ी वगैरह हरगिज़ न दें। इसमें बच्चों की जान का भी ख़तरा है और कानून भी सख्त है, पकड़े गए तो 25,000 जुर्माना भी घर वालों को देना पड़ेगा। जैसा कि हज़रत ने पूरा तरीक़े से बहुत अच्छे अंदाज में समझाया है। हालात हाजिरा को मद्देनज़र रखते हुए नशे वाली चीज़ों में बहुत इजाफा हुआ है। हमारा मोहल्ला वेंकटगिरी किला में पहले से भी हमें लोग जमात की तरफ से बहुत सारी चीज़ों को कंट्रोल करते हुए आए हैं। इसी तरह अब जो भी नशा, जो जैसा कि गांजा हो, अफीम हो, चरस हो, जो भी नशे वाली चीज़ों का इस्तेमाल जो हो रहा है मोहल्ले के अंदर और इसकी खरीद व फरोख्त हो रही है, इसमें हम सख्त कार्रवाई करने का फ़ैसला लिया है। जैसा कि अगर कोई बेचते हुए या ख़रीदते हुए या इस्तेमाल करते हुए अगर मिल गए तो उसे मस्जिद से, हमारी जो कमेटी की से हमें बेदखल कर देते हैं। साथ साथ में उसे ना हम NOC देंगे, ना निकाह का दफ्तर देंगे, ना जनाजा देंगे और इसके साथ साथ उसको हम सख्त कानूनी कार्रवाई भी करेंगे। ये हमें तमाम मोहल्ले वालों को एक सेहत के मद्देनज़र रखते हुए, अभी हमारे नस्लों को बचाना है, अभी हमारे नस्लें बहुत बिगड़ रही है, ये मद्देनज़र रखते हुए इस फैसले को सख्त तौर पर हमारे सदर साहब भी हैं, हमारे मुतवल्ली साहब भी हैं और हमारे भाई हैं, तमाम मोहल्ले के जो नौजवान हैं इनकी भी इसमें मेहनत है। तमाम साथी इधर जमा हुए हैं और मैं तमाम प्रेस वालों से भी मैं ये गुजारिश कर रहा हूँ कि इसको ज़्यादा से ज़्यादा तौर पर इसको फैलाते हुए और इसको ज़्यादा से ज़्यादा इसके ऊपर हम नज़र, ನಮ್ಮ ಹಜರತ್ತು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಮಿಟಿಯವರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಒಂದು ಇವತ್ತು ತುಂಬ ದೊಡ್ಡ ನಿರ್ಣಯವನ್ನು ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅದೇನು ನಿರ್ಣಯ ಅಂದರೆ, ಏನು ಡ್ರಗ್ಸು, ಅಫೀಮು, ಗಾಂಜಾ ಏನು ಎಲ್ಲ ಮಾರಾಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಂಗೆ ಇಲ್ಲ, ಇವಾಗ ತುಂಬ ಡ್ರಗ್ಸು, ಇದು ಅಫೀಮ್ ಎಲ್ಲ ತುಂಬ ಮಾರಾಟ ಆಗ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಒಂದು ಕಮಿಟಿಯಿಂದ, ನಮ್ಮ ಮಸ್ಜಿದ್ ಕಮಿಟಿಯಿಂದ ಮತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲ ನಾವೆಲ್ಲ ಯೂತ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸೇರಿ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಇದು ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಒಂದು ಕಾನೂನನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಡ್ರಗ್ಸು, ಅಫೀಮು, ಗಾಂಜಾ ಏನೇ ಈ ಥರ ನಶೆಲಿ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಸಖ್ತು, ನಾವು ತುಂಬ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆಗಿ ನಾವು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಫಸ್ಟ್ ಏನಂದರೆ, ನಾವು ನಮ್ಮ ಮಸೀದಿಯಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ದೂರ ಇಡ್ತೀವಿ. ನಾವು ಯಾವುದೇ ಥರ NOC, ನಾವು ಮದುವೆ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಾನೂನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಸೀದಿಯಿಂದ NOC ತಗೋಬೇಕಾಗತ್ತೆ. ಆ NOCಯನ್ನು ನಾವು ಕೊಡಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಯಾರನ್ನ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸತ್ತೋದ್ರೆ ನಾವು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಲ್ಲ. ನಮ್ಮ ಮಸೀದಿಯಿಂದ ಯಾವುದೇ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕಾರಣ ಆಗಲಿ, ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ದುಃಖದ ಕಾರಣ ಆಗಲಿ, ಆ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಾವು ಸೇರಲ್ಲ. ಇದರಿಂದ ನಾವು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದನೂ ನಾವು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಯೂತ್ಸು ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಒಂದು ಕಾನೂನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಕಾನೂನಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಪಾಲನೆ ಮಾಡಿ ನಮಗೆಲ್ಲ ನೀವು ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕಂತ ಎಲ್ಲ ನಾವು ಇಡೀ ನಾವು ಚಿಂತಾಮಣಿ ತಾಲೂಕು ಆಗ್ಬೋದು ಅಥವಾ ನಮ್ಮ ವೆಂಕಟಗಿರಿ ಕೋಟೆ ಆಗ್ಬೋದು, ಎಲ್ರಿಗೂ ನಾನು ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ಕಡೆಯಿಂದ ನಾನು ನಿಮಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದಕ್ಕೆ ನಮಗೆ ನೀವೆಲ್ಲ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟು ನಮಗೆ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನೀವು ಎಲ್ಲ ಒಂದು ಸಹಕಾರನ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಕೋರ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.